थँक्यू व्हेरी मच उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. 2 दिवस या स्पर्धेला ते देत आहेत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. नुकतंच आगमन झालेले योगीजी गरज साहेब आपलं सुद्धा वेलकम आहे या दुपारच्या सत्रामध्ये. आपलं सहर्ष स्वागत. ते टार्गेट यावेळेला सेट केले गेले ते जवळजवळ आपण पाहिलं तर 75 धावांचं टार्गेट आणि पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहिला तर बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा समन्वय झाला नाही. 9 किनीच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. रितेश किनी फॉर्ममध्ये असलेला खेळाडू पाहायला मिळतो. काय बॉल डिलिव्हर केला होता, समोर ठेवला होता, असं वाटलं की हा बॉल बॅटवर सहज येईल, परंतु वाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. व्हॉट अ डिलिव्हरी. यावेळेला पंचांकडे दाद आणि यस डेफिनेटली फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट पकडला गेलाय. ऍब्सोल्युटली प्लम. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. षटक क्रमांक पहिला आणि काय बॉलिंग या वेळेला अप्रतिम पाहायला मिळते. रितेश किनी बबलूच्या माध्यमातून अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना फलंदाजाला ह्या वेळेला ट्रॅपमध्ये सापडवलं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हार्दिक घरत आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर डेफिनेटली केला गेला, परंतु यश काही मिळालं नाही. चांगला बॉल. रितेश किनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना सातत्याने पाहायला मिळतो. निहिल किनी एका साईडला आज संपूर्ण दारोमदार या खेळाडूवर सुद्धा पाहायला मिळते. 75 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी जेव्हा तुम्ही करता, चांगल्या बॅटरला तुम्ही जेव्हा अडकळत खेळण्यास भाग पाडता, तेव्हा तुमचा एक सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो हाय होताना पाहायला मिळतो आणि तेच झालं आतापर्यंत. रितेश किनी कालचा दिवस हरणवाडीच्या मैदानात 93 धावा त्याच्या बॅटमधून आल्यानंतर त्याच्या इंडिव्हिज्युअल हायेस्ट स्कोर आपल्या करिअर मधला त्याने पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अडखळत खेळलेत या वेळेला चांगली गोलंदाजी होत असताना दबाव वाढलाय. टाळ्यांचा कडकडाट होत असताना सुद्धा पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये विकेट मेडन ओव्हर येईल का, निर्धाव षटक फेकलं जाईल का, याकडे लक्ष असेल. बबलू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. पुन्हा एकदा विकेट मेडन ओव्हर. क्या बात आहे. रितेश किनी बबलू टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. 1 षटक, 1 मेडन, 6 डॉट, 1 विकेट, 0.00 इकॉनॉमी. आपल्या करिअर मधील सुद्धा हे बेस्ट स्पेल असेल असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. चांगली गोलंदाजी हाताळत असताना आता 5 षटकांमध्ये 75 धावा आणि दोन्हीही बॅटर अशा आहेत की अप्रतिम चांगलं क्रिकेट खेळतायत. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर पहिलं षटक जाईल नावावर बबलूच्या. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय बबलू. सारी पोर क्रिकेटच्या या ग्राउंडवर, क्रिकेटच्या या ग्राउंडवर, क्रिकेटच्या या ग्राउंडवर मूर्ती चौकार आणि षटकार. खेळाडू हाय लई डेंजर, खेळाडू हाय लई डेंजर, खेळाडू हाय लई डेंजर. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल
पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 0-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 75 धावांचा पाठलाग करताना अतिशय चांगली दमदार आणि शानदार फलंदाजी होईल का याकडे लक्ष असेल. फार वेगाने वारे वाहत आहेत. आता इथे एकच टॅग लाईन आपल्याला पाहायला मिळेल. शक्यतो आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय महेंद्र भुईर यांच्या माध्यमातून. सुमित कारभारीला आपण पाहतायत एक बाहुबली म्हणून या टीमचा आहे अष्टपैलू खेळाडू. श्रीकृष्ण मंडळ म्हटलं तर ही स्पर्धा एक उत्साह जल्लोष आणि खऱ्या अर्थानं शिस्त मेहनत फाट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. चापेवाडी चषक परंपरेची स्पर्धा आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ह्या वेळेला बॉल अँड बॅट मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन होत नाहीये. अंडर प्रेशर या वेळेला आता कशा पद्धतीने बॅटिंग करेल याकडे लक्ष असणार आहे. ताई पॅकर्स या टीम मधून तो सातत्याने खेळतो. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॅट आणि बॉल खूप मोठा गॅप होता आणि त्या गॅप मधून बरोबर बॉल नयन यावेळेला रितेश किनीच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी वाईड आल्यानंतर कमबॅक केलंय सुमित कारभारीने. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून खेळले गेलंय. मनगडाचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला थर्ड मॅनला बिरकावून दिले गेले. मेल दबावाखाली मारलेला हा एक अप्रतिम चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने तो ऑफ्टमच्या थोडस बाहेर येऊन शफल झाला होता. ऑन दी टोस खेळला. बॉडमॅनचा चांगला वापर केला होता. ज्या पद्धतीने राहुल द्रविड यांना आपण पाहायचो त्या पद्धतीने मात्र या बॉलला फॉलो कोणत्याही प्रकारचं केलं नाही. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चौकारानंतर थोडासा दबाव वाढताना पाहायला मिळतो. 75 धावांचा पाठलाग करताना कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. जर मनावर तुम्ही घेऊन खेळलं जिद्द बाळगली तर डेफिनेटली या धावा होऊ शकतात. परंतु अशा प्रकारचे जर स्ट्रोक येतील तर डेफिनेटली चिंता वाढत राहील. आणि हरेश्वर किनी हेच सांगत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत की मात्र ज्या पद्धतीने त्यांचे संदेश येत आहेत की कशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. आणि इथून जर आपण पाहिलं तर होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये याच गोष्टी खूप मायने राखतात. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एवढी हवा नाहीये. त्यानंतर डीप मिड विकेट मिड ऑन. त्यानंतर आपण पाहिलं तर एक लॉंग ऑन. या विभागामध्ये जी वारे वाहत आहेत त्या ठिकाणी कदाचित टार्गेट असेल का. परंतु ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला सातत्याने पिच करतोय. सुमितला माहिती आहे ते वाईट आले तरी हरकत नाहीये. परंतु बॅटच्या रडारमध्ये बॉल आला तर डेफिनेटली टच केलं तर आउट ऑफ द पार्क निघून जातील. त्यामुळे कदाचित ऑफ्टमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडू जर आपण पिच केले तर कॉट बॅहँडचे चान्सेस वाढले जातात. या वेळेला दबाव होता परंतु शेवटच्या मोमेंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. सध्या जर आपण पाहिलं तर 8 या धावसंख्येवर प्रथमेश गिरत उर्फ बंटी गरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या स्पर्धेचे ते सुद्धा आयोजक आहेत. सध्या योगेशजी गरज साहेब पाहायला मिळतात. चंद्रकांतजी पाटील साहेब अक्षयजी पाटील साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रणयजी पाटील असतील आणि संपूर्ण ही टीम श्रेयू असतील. त्यानंतर आपण पाहिलं तर अतुल असेल कुणाल असेल कौशिक असेल. यांनी खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेला. पुन्हा एकदा बॉलर तयार. हर्ष पाटीलला आपण पाहताय सध्या डीजे ऑपरेटिंगची भूमिका. चांगला बॉल. या वेळेला आपण पाहिला तर सरळ बॉल निघून जाईल आणि यस विकेट डाऊन. हर्ष डेफिनेटली हार्दिकला सुद्धा माहिती होतं. अपील केली आणि इथून मात्र विकेट मिळाली. टाळ्यांचा कडकडाट पहा. लहान मुलं या वेळेला मॅचचा आनंद घेत असताना त्यांना कॉपरेट करतायत मंगलमूर्ती विराटन या टीमला. फलंदाज बाद होत आहेत ते. हार्दिक दुसरा धक्का. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. जागेवरून खेळायचा प्रयत्न केला आणि बरोबर बॅटचा टो एंड जो असतो ना त्यावेळेला आपण डेफिनेटली पाहतायत आणि स्वतःने हात वर केलं आणि फलंदाज बाद होताना हार्दिक बॅक टू द डगआउट. किंग मेकर तोच सिकंदर कोणी टिकत नाही समोर. किंग मेकर तोच सिकंदर कोणी टिकत नाही समोर. दुसरं षटक आणि 8 धावा 5 बॉल. काय अप्रतिम या वेळेला हाताळलेत. फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला खेळलाय. कोणी फिल्डर नाही आहे. हेच करायचं आहे आणि तेच केलं. मात्र इथे ठरवून ठेवलं होतं साहिलने की आपल्याला हेच करायचं आहे आणि तेच या वेळेला केलं आणि षटकारात परावर्तित केलं. कारण हवेचा झोत एवढा मोठ्या प्रमाणात वाहताना हवा आपल्याला पाहायला मिळते की जिथे वारा तिथे षटकार मारा. ही मात्र आता टॅगलाईन साहिल चापकेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. गुड शॉट.
षटकार आला. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 14. आता येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉल मध्ये 61 रन हे सामन्याचं समीकरण असेल. 24 बॉल 61 रन हे सामन्याचं समीकरण. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुढच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुढच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. 14ला 2 सध्या आपण पाहता स्थिती. सुरेंद्र घरत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सध्या आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. निहिल किनी आणि एका साईडला साहिल सापकेला आपण पाहतायत. प्रतिम चांगली गोलंदाजी अडखळत खेळत असताना पहा दोन्ही खेळाडूंच्या अंगावर जर्सी आहे ती क्वालिटी दर्जाची. त्याचं कारण आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच दोन्ही जे खेळाडू आहेत त्यांनी मात्र क्वालिटी दाखवली आणि त्यामुळे पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर बेस्ट दिलेला आहे आणि त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. सरस आतापर्यंत ठरलेत रितेश किनी. पहिला बॉल डॉट. चांगला बॉल दुसऱ्या बॉलवर मजबूर केलंय. काय गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतायत. कारण सफाळेमध्ये आता टॅलेंटची कमी नाहीये. ग्रामीण क्रिकेटमध्ये टॅलेंटची कमी राहिलेली नाहीये. ग्रामीण क्रिकेट आता पुढे चाललंय. शहरातील खेळाडूंना सुद्धा टक्कर देणं त्यांनी पसंत केलंय आणि त्यामुळे आपण पाहिलं तर आज ISPL सारख्या त्या स्टेजला ग्रामीण खेळाडू झळाळताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने काय रितेश किनीने गोलंदाजी केले. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राणीमान परंतु या वेळेला त्याच्या गोलंदाजीचे उच्च विचार खरोखरच करण्यास भाग पडले ते अपकमिंग यंग टॅलेंटला. 15ला 2. चांगला बॉल फिरवलाय. सुपर बॉलिंग. सरळ बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना काय गोलंदाजी केली आतापर्यंत तुषार किनी विकेट किपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. जणू काही प्रॅक्टिस सुरू आहे. ऑफ कटर बॉल होता. खूप मोठा गॅप पाहायला मिळाला बॅट अँड बॉल मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल पर्सेंटेज खूप मोठ्या प्रमाणात. प्रत्येक बॉलवर आक्रोश. प्रत्येक बॉलवर मात्र या वेळेला जरूर आपण पाहतायत फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी हाताळले. आतापर्यंत फक्त 1 रन खर्च केले. इथून ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. नयन किनी पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 16 या धावसंख्येवर. सुपर बॉलिंग. 2 षटकं आणि फक्त धावा त्याने खर्च केल्या त्या 2 आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 षटकं 1 मेडन 10 डॉट बॉल. वा. आणि 2 रन 1 विकेट 1चा इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळतो. हे बेस्ट बॉलिंग फिगर आतापर्यंत सध्या आपण पाहिले तर हा स्पेल जो 2 षटकांचा पाहायला मिळाला. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग आहे. रितेश किनी उर्फ बबलू. मंगलमूर्ती विराथन टीमचा भरोशाचं पॅकेज. 16ला 2 3 षटकांच्या समाप्ती अखेर. रितेशने सांगितलं की काही खेळाडू नाही आहेत आमच्यात कारण वेगवेगळे गट होते आणि त्यामुळे त्या गटातून ते स्वतः त्या गावासाठी खेळत असताना सातत्याने त्या गटासाठी खेळताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपण पाहिलं तर प्रणय पाटील सारखा खेळाडू चापेवाडी टीम मधून तो खेळताना उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा पाहायला मिळेल. शैलेश निवल सारखा खेळाडू आपण पाहिलं तर या संघामध्ये खेळला आणि त्यामुळे कदाचित जेव्हा हे खेळाडू नसतात त्यावेळेला थोडंसं दडपण सातत्याने असतं परंतु त्या दडपणाला आता मात्र जुमानलं नाही. इथे मला चांगला क्लास दाखवायचा, चांगली क्वालिटी दाखवायची, हे दाखवलं आणि 16ला 2. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 59 रन हे सामन्याचं समीकरण. सध्या ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊया आपण सुद्धा एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट. चापेवाडी चषक 2026. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. हो, क्रिकेट जीव की प्राण आहे. खेळाडूंचं ऑक्सिजन बनलं गेलंय आणि त्यामुळे आज
क्रिकेटसाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत, कारण क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे. 16-2 3 षटकांच्या समाप्ती अखेर 59चं टार्गेट. आता या वेळेला पहिल्याच बॉलवर साहिल चापकेच्या बॅटमधून अप्रतिम फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार 6 धावा. माझ्यासाठी झाला या खेळ, जितींदा पाहिला एवढा जेल, एवढा जेल, एवढा जेल, जितींदा पाहिला एवढा. 22-2 चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि सरळ बॉलला फेकून दिलं. षटकारासाठी अप्रतिम षटकार. 17 बॉल 53. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फोर्स केला होता. कॅच ड्रॉफ्ट, कॅच ड्रॉफ्ट. इथून जर आपण पाहिलं तर इथे आता बॉल आहेत 16 आणि 16 बॉल मध्ये 53. म्हणजेच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना प्रोफेशनल खेळाडू कसे खेळतात तर ते फक्त माइंड मध्ये फिट ठेवतात की आपल्याला फक्त इथे 5 ठोकायचे आहेत आणि 5 षटकार ठोकण्याचा मात्र या वेळेला कारनामा करेल का आणि तिथून मात्र मॅच मध्ये येतील का. परंतु त्यासाठी करावे लागतील अफाट कष्ट, जसे कष्ट केले ते बबलू आणि सुमित कारभारीने. चांगला बॉल, चांगला बॉल. यावेळेला सुमित हार न मानणाऱ्यांपैकी एक असा अष्टपैलू खेळाडू. फॅब्युलस बॉलिंग. आता बॉल आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये 53 रन. काय गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. या बॉलला लेफ्ट केलं, सोडून दिलं आणि सरळ निघून जातोय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. महेंद्र भोज सांगतात यस डेफिनेटली. या आपण चेक करूया. बॅटरने मात्र या वेळेला घेतलाय रिव्ह्यू आणि चेक करूया. डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बरोबर सेकंड लाईन जी होती त्याच्या मधोमध बॉल पिच झाला, इथून डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा डॉट बॉल. आता 14 बॉल आणि 53 रन. अजून सुद्धा होप्स वाढले जातील का. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, 4 बॉल अप्रतिम हाताळलेत. ग्रेट बॉलिंग. कोलवट चेंडू होता. फॉलोथ्रू मध्ये चेंडूला यावेळेला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून. फेकीपर्यंत एकच रन्सवर यावेळेला पाहायला मिळतं आणि यशकिनी हे सांगतायत रोहितला की मात्र इथून खालून थोडासा थ्रो केला तरी चालेल. पण या गोष्टी शिकण्यासारख्या असतात. ज्या वेळेला तुम्ही चांगल्या संघामध्ये तुमची वर्णी लागली जाते तेव्हा एक फॉर्मॅटमध्ये तुम्ही चांगला खेळ करता. तर या बारीक सारीक गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. 13 बॉल आणि 52 रन हे सामन्याचं समीकरण. चांगला बॉल. क्या बात आहे सुमित कारभारी. काय गोलंदाजीचं यावेळेला वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी केले. मोठे फटके मारूनच दिले नाहीत. हात खोलण्याची संधी प्राप्त करून दिली नाही. एक षटकार वगळता जो कमबॅक केला, इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचंच प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. 12 बॉल आणि 51 रन हे सामन्याचं समीकरण. 25.50च्या आता आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 12 बॉल 51 ची आवश्यकता आहे. कधी नडायची अशी ही दोस्ती आहे भावांची. अरे स्वतःच्या जीवावर नेहमी उडायची हिम्मत अशी आहे हो यांची. करती मनावर डेरिंग बाज दुनियेचा नाही गम. 12 बॉल 51 रन हे सामन्याचं समीकरण. 24-2 सध्या आपण पाहताय. 4 षटक कंप्लीट झाले. श्री जागमाता रावळे टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळते, संघर्ष करते. अप्रतिम चांगला फटका खेळलाय. इनफिल्डच्या वरून क्लास टायमिंग. फ्लॅट 6 येत असताना पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता. पाहावंसं वाटेल अशा प्रकारचा हा फटका पाहायला मिळतो. प्रांजल पाटीलच्या अगेन्स्ट यावेळेला सुरेख फटका खेळला गेला. ट्रू दी कव्हर. षटकार आला. ॲक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड झाला, ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर होता.
खूप चांगला फटका, फोरआर्मचा चांगला वापर केला होता. यावेळेला ऑन साइडला प्रांजल पाटीलच्या या दुसऱ्या बॉलवर सुद्धा एक आक्रमकतेचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लगातार हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉल मध्ये 39 रन हे सामन्याचं समीकरण. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टॅलेंट आहे त्यात वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय. सुपर बॅटिंग. 36 ला 2. सध्या आपण पाहताय 10 बॉल 39 रन षटकारांचा वर्षाव केला जातोय. बॅचेज घेत या वेळेला लक फॅक्टरचा चौकार पाहायला मिळेल. 2 षटकार आल्यानंतर आता चौकार येतोय. हवा तसा स्ट्रोक खेळला नव्हता. बॅटची एज घेऊन चेंडू लॉंग स्टॉप रिझनला फार वेगाने निघून गेला. 4 धावांची मोहर उमटवली की काय, शफल झाले होते आणि वेळेला बॉलने बाउन्स घेतला होता. बॅटची एज घेत चेंडू निघून गेला. इथून चौकारासाठी जितूला पाहतच राहावं लागेल अशा प्रकारचा हा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 40. या धावसंख्येवर येणारे 9 बॉल आणि 35 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 2 षटकार 1 चौकार. सध्या तरी धावा खूप मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. प्रांजल एकूणचा सकल बांध्याचा. पिताश्री सुद्धा खूप चांगले क्रिकेट प्रेमी अनंत पाटील साहेब. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला डिलिव्हर्ड केला. क्या बात आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी मार्कवर प्रांजल येतो ना, अशा वेळेला भारतीय संघाचा व्यंकटेश प्रसाद मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी करायचा त्याच पद्धतीने मात्र व्यंकटेश प्रसादची आठवण करून देण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतो. ग्रेट बॉलिंग. 40 ला 2. 8 बॉल 35. यावेळेला ऑन साइडला व्हॉट अ शॉट. नील किनीच्या बॅट मधून कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकारात परावर्तित केलं. इथे मात्र या वेळेला रितेश किनी हे सांगत असतील की लाईन लेंथ चेंज का केली. या अगोदरचा बॉल वाईट यॉर्कर आणि त्यानंतर मिडल स्टंप उडवण्याच्या नादामध्ये कदाचित या वेळेला आपण पाहतायत हा षटकार ठोकला. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. स्पेक्टॅक्युलर षटकार. 6 धावा. आता 7 बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण आहे. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. आता सामना होता कुठे आणि आला कुठे. दिस इज अ क्लास. अप्रतिम सुपर टायमिंग. काय फटका खेळलाय. वाह, ब्यूटीफुल अँड अमेजिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. गन्ने का जूस और थोड़ा सा आइस. निहिल किनी इज अ व्हेरी नाइस. व्हाट अ शॉट. क्लास टायमिंग. षटकार. हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे. आज कुठलंच गाव नाही रे इथं सुजिता त्याचं नाव नाही रे. आज कुठलंच गाव नाही रे इथं सुजिता त्याचं नाव नाही रे. आज कुठलंच गाव नाही रे इथं सुजिता त्याचं नाव नाही रे. आज कुठलंच गाव नाही रे. बॅक. 6 बॉल आणि 23 रन. हे गाणं पुन्हा एकदा मे मध्ये वाजेल किंवा एप्रिल मध्ये. 7 ते 8 दिवस. आणि आयकॉन जे या स्पर्धेमध्ये आपण पहिल्या दिवसात डिक्लेअर केलं होतं ते आयकॉन प्लेअर कॅन्सल केलेले आहेत. कारण पालघर डहाणू हा गट मात्र कंप्लीट झाला होता परंतु काही कारणास्तव त्या टीम येणं शक्य झालं नाही. त्यामुळे आयकॉन प्लेअरचा आता माइंडमध्ये फिट ठेवू नका ही विनंती असेल. 6 बॉल आणि 23 रन. काय जबरदस्त सामना ह्या वेळेला पाहायला मिळतोय. निहिल किनीने जे बॅटिंग केले आणि अशा प्रकारचे स्ट्रोक जर खेळणं फार कठीण असतं. विनायक किनी जात आहेत, पाण्याची व्यवस्था करतायत, काहीतरी मेसेज पोहोचवतायत की जिंकायचा आहे आपल्याला हा सामना. शिवनेरीचे आयोजक आहेत. 6 बॉल आणि 23 रन. जगदीजी पाटील दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख त्यांच्या जीवनात त्यांनी 5 फार मोठ्या प्रमाणात कंप्लीट केलेत. 6 बॉल आणि 23 रन.
6 बॉल 23 रन हे सामन्याचं समीकरण. आता गोलंदाजी मार्कवर आणलंय साहिलला. साहिलकडे एक्सपिरियन्स तेवढा नाही आहे, परंतु इथून चांगलं टॅलेंट तर डेफिनेटली आहे, नो डाऊट अबाउट इट. प्रांजलने पहिले 3 बॉल खराब हाताळले होते, परंतु चौथा बॉल जो हाताळला तो मात्र आपण पाहिला. त्याच टप्प्यावर कदाचित गोलंदाजी करण्याचा त्याचा मनसुबा होता, परंतु खेळण्याची जी शैली होती निहिल किनीची ती अप्रतिम पाहायला मिळाली. ते स्ट्रोक खेळले गेले, ते फोरआर्मचा चांगला वापर केला होता. ज्यावेळेला तुम्ही इनसाइड आउट फटका खेळता, ट्रू दी कव्हर खेळता, त्यावेळेला तुम्हाला फोरआर्मचा चांगला वापर करावा लागतो. ते निहिल किनीने केले. यावेळेला ऑन साईडला वन हँडने बॉल निघून जाईल, फिल्डर पुढे सरसावेल रोहित, परंतु यावेळेला खराब फिल्डिंग. नयन किनी त्या ठिकाणी दर्शवतायत हे काय केलं रोहित. आणि इथून जर आपण पाहिला तर चौकार आलाय. आता 5 बॉल आणि विजयासाठी 19 रनची आवश्यकता. फटका यावेळेला फसला होता, खालून बॉल निघून गेला होता, जमिनी लगत बॉल फार वेगाने निघून गेला आणि ऐन मोक्याच्या क्षणाला पहा फिल्डिंग कशी केली. खराब फिल्डिंग, लक्ष नव्हतं बॉलवर, मात्र हात कुठे आणि बॉल यावेळेला उंजळ कुठे होती त्याचा मात्र नेम नाहीये. इथून फोर्स केलं या बॉलला, स्वतः मात्र साहिल धावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 57 धावा, 4 बॉल आणि 18 रन. 4-18चं समीकरण. एक भलं मोठं लक्ष 75 धावांचा पाठलाग करताना सामना या वेळेला क्रुशल मुवमेंट मध्ये येऊन ठिपला गेलाय. अतिशय चांगला सामना पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 18 रन हे सामन्याचं समीकरण आपण पाहतायत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक मॅच, पैसा वसूल मॅच. जे श्रोते जोडले गेले तो ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील त्या श्रोत्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चर्चा आणि चर्चा. यावेळेला ऑन साईडला बॅटचा टो एंड लागतो. रोहित मात्र पुढे सरसावेल, पुन्हा एकदा काहीच करू शकले नाही. मात्र इथून बॉल वेग घेतला, बाउन्स झाला आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. आता सिच्युएशन अशी आहे, इक्वेशन की 3 बॉल आणि 14 रन. सामना होता कुठे आला कुठे. ही मॅच ज्या पद्धतीने रंगले अतिशय वाखाणण्याजोगे क्रिकेट आहे. 3 बॉल आणि 14 रन. 3 बॉल 14 रन 3 बॉल. एका साईडला श्री जागमाता रावळे की मंगलमूर्ती विराथन की श्री जागमाता रावळे. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. जसं उष्णता मात्र तापले तशी ही मॅच गरम झाले. 3 बॉल आणि 14 रनची ही मॅच मात्र या वेळेला टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉल 14 रन. निहिल किनी सामन्यामध्ये जान आणले. प्रथमतः अडखळत खेळत होता. 14 बॉल मध्ये 39 निहिल किनीच्या बॅट मधून. आता 3 बॉल आणि 14 रन हे सामन्याचं समीकरण. यावेळेला ऑन साईडला बॅकलिपचा वापर केलाय. सरळ चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. वा निहिल किनी, क्या बात है. सुपर टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिलाय. छोटा पॅक बडा धमाका. आता बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉल मध्ये 8 रन. बॅक ऑफ द हँडचा वापर केला होता. लेग कटर बॉल होता, थोडासा टॉस झाला. बरोबर यावेळेला एलिव्हेशन मिळालं. मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला. स्वीट स्पॉटला बरोबर बॉल कनेक्ट होत असताना एक गोड आवाजात गोड षटकार. आता 2 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. 10च्या 10 खेळाडू येत आहेत, समजवतायत साहिल ही मॅच आपल्याला जिंकायची आहे काहीही करून. मात्र अशा सिच्युएशन मध्ये हृदयाची धडधड वाढत असताना पाहायला मिळते. 2 बॉल 8 रनची यावेळेला मॅच आपल्याला पाहायला मिळते. अतिशय मॅच होती कुठे आली कुठे. 2 बॉल आणि 8 रन. काय अप्रतिम सामना. हा बॉल खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असेल. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतो. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत या वेळेला 2 रन कंप्लीट केल्या जातील का. यस डेफिनेटली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता 1 बॉल आणि 6 रन. ओ माय गॉड. जिथे सामना मात्र एकतर्फी झुकला होता तिथे सामना मात्र या वेळेला 1 बॉलवर येऊन राहिलाय. म्हणून मी कधीही म्हणतो की फक्त म्हणून चालणार नाहीये.
इथून जर आपण पाहिलं तर शेवटच्या मोमेंटला बॉल सुटला आणि ऑलमोस्ट पोहोचले आणि त्यानंतर बेल्स डिस्लॉक झाली आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 बॉल आणि 6 अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. 75 धावांचा पाठलाग करताना 1 बॉल आणि 6 रन. अतिशय सुंदर सामना. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जितने का जज्बा होता है. आता 16 बॉल आणि 47 रन अर्थातच अर्धशतक झळकावण्याची संधी आणि इथून मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला जाईल का याकडे लक्ष असेल. 1 बॉल आणि 6 रन. सुमित कारभारी स्वतः येत आहेत आणि शॉट स्ली मिड ऑफला कदाचित फिल्डरला यावेळेला ठेवतील की काय त्यासाठी सेफ्टी गार्ड यावेळेला मागणी केली होती. 1 बॉल आणि 6 रन. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. इट वॉज अ रोमॅन्टिक सिच्युएशन. सुपर मॅच. चांगला सामना. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. 1 बॉल आणि 6. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा बॉल तयार. हृदयाची धडधड. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा. 1 बॉल आणि 6 रन. साहिल टू निहिल. या वेळेला अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळाला आणि इथून डॉट बॉल. विजयावर शिक्कामोर्तब केलं. साहिलने अखेरकार शेवटचा बॉल डॉट केला. साहिल सुद्धा म्हणतायत की मी सुद्धा मात्र या वेळेला हार मानणार नाहीये. परंतु निहिलच्या या लढ्याला खऱ्या अर्थानं खरोखरच कौतुक करावं लागेल. अतिशय चांगला बॉल डिलिव्हर्ड केला शेवटच्या मोमेंटला आणि इथून आपण पाहिलं तर विजयावर शिक्कामोर्तब. ज्या पद्धतीने या सामन्यामध्ये रंगत आणि ट्विस्ट निर्माण झालं वाखडण्याजोगे. डोक्यावर हात यश किनीच्या पाहायला मिळतात आणि इथून मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला. चला सेकंड करायला विसरू नका. एकदम नाही कम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. या साऱ्यांचा फेवरेट चर्चेत आहे महाराष्ट्रात. चर्चेत आहे महाराष्ट्रात. चर्चेत आहे महाराष्ट्रात. नाव कमावले हो कमी काळात. बनलाय आज तो परफेक्ट. बनलाय आज तो परफेक्ट. बनलाय आज तो परफेक्ट. त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला. त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला. धन्यवाद. चला या मॅन ऑफ द मॅच मिस्टर रितेश किनी बबलू ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मी योगेशजी गरज साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन सन्मानित करायचंय. या योगेशजी गरज साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी आपण सन्मानित करावी. रितेश किनी या पण प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचं आहे. 19 बॉलमध्ये 40 रन, 2 षटकं, 2 धावा, 1 मिडन ओव्हर, 1 विकेट. जबरदस्त खेळ साकारला. असं वाटलं की बॅटिंग आणि बॉलिंगवर रितेश किनीच्या पाणी फिरलं जाईल की काय शेवटच्या मुमेंटला. परंतु चांगला बॉल डिलिव्हर्ड केला साहिल घरतने आणि साहिल घरत यांना सुद्धा 200 रुपये योगेशजी गरज साहेब यांच्याकडून आलेले आहेत. प्रांजल पाटील यांना विनंती करेन आपण यायचंय. प्रांजल पाटील ते डेडिकेट करतायत या खेळाडूला. सुपर अप्रतिम बॅटिंग चांगली झाली आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत प्रथमतः या प्रथमतः योगेश घरत यांच्या शुभ हस्ते आपण देऊया आणि एकत्र आपण
डेडिकेट करणार आहोत ती मॅन ऑफ द मॅचची जर्सी. जबरदस्त अप्रतिम चांगला खेळ केला आणि त्यामुळे आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. एकदा जोरदार टाळ्या रितेश किनी बबलूसाठी येऊ द्या. प्रांजलने सुद्धा चांगली बॅटिंग केली. तर रितेश काय म्हणशील, ज्या पद्धतीने शेवटचा बॉल आणि 6 रन अपोजिट संघाचा खेळाडू निहिल किनी सातत्याने चांगली खेळी करतो. साहिलने सुद्धा पार्टनरशिप चांगली केली. तर या 2 खेळाडूंबद्दल तुझं कौतुक कसं असेल? खरंच साहिलने खूप चांगली गोलंदाजी केली. मी बाहेरच्या आमच्या सपोर्टरला सांगितलं का हा बॉल 6 जाईल, कारण की तो दुसरी मॅच आहे मंगलमूर्ती टीममध्ये त्याची, साहिलची. प्रेशरमध्ये होतं बॉलिंग, पण चांगली बॉलिंग केली ना. खास करून प्रांजलने जो स्टार्ट दिला, मी सावकाश केलं होता, प्रांजलने स्टार्ट दिला, त्याच्यामुळे आमचा स्कोअर झाला. या मॅचला एन्जॉय केलं? हो, खूप एन्जॉय केलं. थँक्यू व्हेरी मच. रितेश किनी हे होते मॅन ऑफ द मॅच. त्यांनी डेडिकेट केली प्रांजल अनंता पाटील. मात्र प्रांजल पाटील आहे ना, तर या आपण 200 रुपये साहिल गरत आपण यायचं आहे. साहिल गरत आपल्याला 200 रुपयांचं कॅश प्राईज आलेला आहे, ते मात्र आपण स्वीकारायचं आहे. या योगेची गरत यांनाच मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हे 200 रुपयांचं कॅश प्राईज. त्यांनी चांगली गोलंदाजी केली. त्याची सेकंड मॅच आहे, परंतु चांगला खेळ त्यांनी मात्र शेवटच्या बॉलवर डॉट केला आणि अनेक स्वप्न त्याने आपल्या खऱ्या अर्थानं जिंकताना पाहायला मिळाला. तर आता जाऊया या मॅचच्या दिशेने आणि पहिल्या 6 षटकांसाठी या धनसारचा आवाज ऐकूया आमच्या जवळचे मित्र मिस्टर उत्कर्ष पाटील यांचा. धन्यवाद कार्तिक मंगेला, जयेश मंगेला, एवन ब्रदर्स जोडी, अर्पित पाटील अँड नयन तांडेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकलात. संतोषजी जंगम सरांचं देखील स्वागत. रामचंद्र घरंज साहेब ज्यांनी मात्र खऱ्या अर्थानं या दुपारच्या सत्रामध्ये शीतपेय आम्हाला इथे पोहोचवलं, त्यांचे खूप खूप आभार. एका बाजूला विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी आणि त्यांच्या विपक्षात संघ आहे NCC सफाळे. एका बाजूला आपण पाहतायत विठ्ठलवाडीचा स्टार अर्थातच मन्या मनोज पाटील, विश स्पोर्ट्स सफाळेचे मात्र प्रॉपरायटर, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात त्यांच्या साथीनं रोहित म्हात्रे, डाव्या हाताचा तंत्रशुद्ध फलंदाज, एक सेन्सिबल क्रिकेटपटू म्हणून आपण रोहितला पाहिलेलं आहे. स्ट्रायकिंग एंडला मात्र ते गेलेत. एका बाजूला मनोज पाटील मन्या स्वतः देखील एक चांगले आयोजक असतात. खऱ्या अर्थानं अमोल पाटील स्मृती चषक आपण पाहिलेला आहे विठ्ठलवाडीच्या मैदानात. एक जबरदस्त अशी स्पर्धा आज अमोल पाटील जरी विठ्ठलवाडीमध्ये नसला तरी देखील त्याच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सातत्यानं ज्याचं आयोजन असतं अमोल पाटील स्मृती चषक, ज्याचे आयोजक शिल्पकार संदीप दादा सँडी, तदनंतर आपण पाहतायत नवजोत भाऊ असतील, तदनंतर वैभव भाई असतील. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा. त्याचबरोबर आपण पाहू शकाल प्रफुल्ल घरत असतील भावजी, तदनंतर कुंदन कॅन्डी, त्याचबरोबर राकेश घरत. या सगळ्यांनी मात्र अथक परिश्रम असतात. आणि तदनंतर मनोज पाटील ही एक जबरदस्त स्पर्धा, तीही आपल्याला आधीच बघायला मिळाली. आणि तोच आपल्यामध्ये आज नसताना अमोल पाटील त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ती स्पर्धा प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी सातत्यानं नाविन्य घेऊन येत असते. मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल, पहिलाच बॉल रोहितच्या बॅट मधनं आलाय. षटकार, 6 धावेने एक कडक सुरुवात, 6 धावा. रोहित भाईचा नाद नाही केला कुणी, बनला लाखो दिलाची जान. रोहित भाईचा नाद नाही केला कोणी, बनला लाखो दिलाची जान. असा होता होतो वनम्यान त्याचे थँक्यू सो मच. सामना पराभव जरूर झाले असतील, परंतु मन जिंकली. ज्या पद्धतीने खेळ दाखवला जागमात रावळे या संघाने, 1 बॉल 6चा मॅच निहिल किणी होते. अपेक्षा भरपूर होत्या. षटकार आला असता तर निश्चित स्वरूपात खूप काही वेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या असत्या, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. रेश्वर किणी सर देखील थोडेसे नाराजगी व्यक्त करतात. प्रत्येकाला वाटतं नाही की ज्यावेळेला आपला संघ मैदानाच्या आतमध्ये असतो जिंकणं आमच्याकडेच असावं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. पुन्हा एकदा तयार.
याही वेळेला रोहित मात्रे अगदी डगआउट मधनं सोय ठेवून आलेत. ज्या पद्धतीने फलंदाजी त्यांची चालू आहे, क्लास बॅटिंग अगदी आपण पाहू शकाल. पहिल्या मॅच मध्ये ज्यांना बाय मिळाली आणि आता आजच्या दिवसातील फ्रेश मॅचच खेळत आहेत आणि ज्या अनुषंगाने रोहित मात्रे खूप चांगली फलंदाजी. पहिल्या 2 बॉलवरती तेजस
ग्राउंड किंगमेकर आमचे दादाला नड नाचला धन्यवाद उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये 2 दिवस सातत्याने आजचा दुसरा दिवस त्यांचा मनपूर्वक धन्यवाद अंडरम पासूनचा प्रवास समालोचनाचा आणि त्यानंतर आपण पाहतायत ओरममध्ये त्यांनी सुद्धा पाऊल टाकलं आणि आता चांगली प्रगती करत असताना अजून मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर कराव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल 36 बॉल आणि 76 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं दुपारचं 17 2 पंच मंद मंद पावलांनी जात असताना महेंद्र भोईर आणि अमीर कारई हे 2 पंचांच्या भूमिकेत आणि नितेश कदम असे 3 पंच या स्पर्धेला नेमले गेलेत समोरच्या 2 बाईक्स आहेत आय थिंक सो गणेश बॉल बॉय जरा तो आरसा जरा डाऊन करा समोरच्या 2 बाईक्स आहेत प्लीज थोडासा आरसा जो आहे तो थोडासा डाऊन करा अजून या साईडची सुद्धा यस थँक्यू खूप खूप धन्यवाद एनसीसी सफाई टीमला जवळजवळ 76 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय सामन्याला होते सुरुवात विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या टीमने 75 धावा तब्बल पाहायला मिळाला मनोज मनाने पुन्हा एकदा सातत्य दाखवलं 3 चौकार 2 षटकार आणि 9 बॉल फेस करत असताना 300च्या स्ट्राईक रेटने खेळला आणि त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन करत असताना आपण पाहिलं तर रोहितने 10 धावा केल्या त्यानंतर 1 2 8 4 10 8 6 म्हणजे जास्तीत जास्त धावा कोणत्याही फलंदाज करू शकले नाही परंतु कॉन्ट्रीब्युशन थोडंफार दाखवलं सामन्याला होते सुरुवात 76 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय राईट मोडतो विकेटने कौशल पहिलाच बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं गेल्या मॅच मध्ये जबरदस्त अप्रतिम बॅटिंग केली होती 43 रनची नॉट आउट इनिंग खेळत असताना क्लास बॅटिंग पाहायला मिळाली होती तोच खेळाडू म्हणजेच ही खेळपट्टी त्याच्यासाठी नवीन नाहीये अर्थातच विनायक पाटील बाबूसाठी विनायक आणि उमेश पठारी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये राईट हँड अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन जोडी या वेळेला अप्रतिम पॅटर्न शॉट पाहायला मिळतो ट्रेस बुलेट शॉट क्लासिकल ड्राईव्ह अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होत असताना 4 रन वेलकम बाउंड्री सुस्वागतम चाफेवाडीच्या षटचौकार चार रन्स आतापर्यंत पाहायला मिळतात 2 बॉलचा खेळ झालाय चांगला फटका एक्झिक्यूट केला होता बॅकफुटला गेले बॉडरमॅनचा चांगला वापर केला शफल झाले होते पायांची मुवमेंट चांगली पाहायला मिळाली आणि टायमिंग टेम्परामेंट तर नो डाऊट अबाउट इट चांगलं पाहायला मिळालं टेक्निकली साऊंड त्यावेळेला खूपच बाहेर होता हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येत असताना मनोज मनाच्या हातामध्ये चेंडू निघून जाईल विश स्पोर्टचे स्वतः प्रोप्रायटर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 मॅन ऑफ द सिरीज बाईक आणि याच टीम मधून आपण पाहिलं तर बॅकबोन नेहमीच पाहायला मिळतं वैभव घरत आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि वाढदिवसाच्या त्यांना सुद्धा कोटी कोटी शुभेच्छा असतील वैभवजी घरत आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा सरळ बॅटचा वापर केलाय सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता रोहित मात्रेला बॉलने बीट केलंय आणि बाउंड्री लाईनचा वेध या वेळेला घेत असताना आपण पाहतायत का मात्र पंच त्या ठिकाणी काय डिसिजन देतील एक्झॅक्टली या वेळेला आपण पाहणार आहोत एक्झॅक्टली आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेरच परंतु शहानिशा या ठिकाणी केली जाईल या चेक करूया आपण
प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. बॅट हातातून थोडीशी सुटली होती, ग्रीप मात्र यावेळेला सुटली होती. आणि त्यानंतर आपण पाहिला तर हा बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी पाय जरूर पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत चौकार आहे, कारण ऑलरेडी ते बाहेर होते. आणि त्यानंतर बॉल मात्र यावेळेला आतमध्ये ढकलला. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. स्टार्ट अगदी नेत्रदीपक पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झालाय, 9 रन. एनसीसी सफाई टीम सध्या बॅटिंग करत असताना 76 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली. नेत्रदीपक ऑफ साईडला ऑन द राईज ऑन दी ऑफ खेळला गेलाय. फिल्डर पुढे सरसावतील, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तेवढाच चांगला थ्रो, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. आणि एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना सुरुवात भन्नाट फॉर्मामध्ये होत असताना पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या एनसीसी सफाळी टीम 10 वर जाऊन पोहोचली गेली. आपण पाहतायत आजचा 5वा दिवस. श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषक 2026 परंपरा जपले या क्रिकेटच्या माध्यमातून. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी चषक म्हटलं तर तो उत्साह, तो एकत्रितपणा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. कितीही अडचणी आल्या, कितीही मात्र संकट आली, परंतु ही स्पर्धा आपण भरवायची म्हणजे भरवायची. आणि हेच त्यांचं ब्रीदवाक्य आपल्याला पाहायला मिळतं. 10-0. अप्रतिम क्लास स्टायलिश शॉट, काय फटका खेळलाय, परंतु फिल्डर कल्पेश पाटील पुढे सरसावतील. 2 रन्स. फटका चांगला पाहण्यासारखा होता. ज्या पद्धतीने फक्त चेंडूला दिशा दिली, अशा प्रकारचे फटके क्वचित टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. अतिशय चांगला फटका खेळला होता. 12 रन झालेत. बॉल फेकून झाले ते 5. पहिल्या बॉलवर डॉट, त्यानंतर चौकार, वाईड चौकार, 1 रन आणि त्यानंतर 2 रन्स. अशा पद्धतीने मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट यावेळेला फॉलिंग स्ट्रीक खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूपच 6व्या स्टंप्सला जाऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला. आणि पहिल्या षटकाची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 12, 2 चौकार आले. या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक्ड बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिलीत. आणि जमेची बाजू काय आहे, एनसीसी सफाई टीम अजून सुद्धा दोन्हीही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र राहा टीव्ही लाईव्हला चाफेवाडी चषक 2026. या आडिवलीवाल्या राहुल भाईचा नाच नाही छकडेवाल्याचा. 12 रन झालेत. राहुल भाई अर्थातच रॉकी ग्रुप चषकाला सुद्धा आपण गेल्या वर्षामध्ये त्यांनी भेट दिली होती. स्वतः बॅटिंग करताना आपण पाहिलं होतं. आणि रॉकी ग्रुप चषक पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर 4 चांद लागले होते. 12-0 पहिल्या षटकाच्या एकंदरीत खेळानंतर आता 30 बॉल असतील. आणि 30 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. जवळजवळ 64 रनची आवश्यकता. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत चेंडू शॉट लेगला वळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा त्या ठिकाणी होता. कधी कधी चान्सेस घ्यावे लागतात अशा प्रकारचे की फलंदाज थोडेसे लेझी येतात, त्या क्रीज मध्ये पोहोचत नाहीत. आणि त्यामुळे कदाचित इथे इरादे पक्के स्पष्ट दिसत होते. आणि अशा वेळेला विकेट सुद्धा मिळतात. हे आपण सातत्याने पाहिले. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा अशा प्रकारचे विकेट्स मिळालेले आहेत. 13-0 दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर मनोज पाटील अनुभवी असा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यंदाचा हंगाम चांगला राहिलाय. 2025-26चा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अतिशय चांगलं क्रिकेट. आणि ग्रामीण क्रिकेट आता खूप पुढे चाललंय, ही अभिमानाची गोष्ट पाहायला मिळते. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय. 1 रन तर मेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत, परंतु फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14. पहिल्या षटकात 12 धावा आल्या. आतापर्यंत 2 बॉलवर मनोज पाटील मनाने हात खोलण्याची संधी प्राप्त करून दिलेली नाहीये. परंतु विनायक पाटील आणि उमेश पठारे अशी 2 फलंदाज आहेत की नॅचरल खेळ, त्यांचा नैसर्गिक जो खेळ आहे तो सातत्याने खेळत असतात. ही त्यांची खुबी राहिले.
या वेळेला चांगला फटका खेळला इनफिल्डच्या वरून. एक्स्ट्रा कव्हरला बॉल वन बाउन्सने निघून जाईल. चांगले प्रयत्न केले होते, परंतु इथून जर आपण पाहिलं तर काय एक्झॅक्टली या वेळेला चेंडूला स्टॉप केलं, आतमध्ये ढकललं आणि इथून जर आपण पाहिलं तर या कॅमेराद्वारे पाहायला मिळतं खूप चांगले प्रयत्न केले. शेवटच्या मोमेंटला बॉलला स्टॉप केलंय आणि काही इंचांवर त्यानंतर बॉल आणि शरीराचा संपर्क हा जर आपण पाहिला तर खूप डिफरंट आहे. नयन तांडेल अगदी झूम करून पाहतायत आणि त्यानंतर बॉल कशा पद्धतीने आतमध्ये ढकलला हे आपण पाहतोय. आणि त्यानंतर कौशलने जी हाय जंप घेतली होती शेवटच्या मोमेंटला. यस, बॉल सेफ आहे. शेवटच्या मोमेंट पर्यंत टू बाउन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर बॉल कॅरी केलाय आणि अगदी चांगल्या पद्धतीने मात्र बॉलला स्टॉप केलं. यस, डेफिनेटली सेफ आहे. चांगली फिल्डिंग. कौशल आपल्या संघासाठी 1 रन का होईना, परंतु 1 रन्स त्याने या वेळेला सेव्ह केले. ॲब्सोल्युटली फंटास्टिक फिल्डिंग. 17 रन झालेत. यासाठी तुमचं डेडिकेशन असावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये ती ऊर्जा तुमच्यामध्ये संचारली पाहिजे आणि तेच केलं आतापर्यंत कौशलने. पायावरचा बॉल होता आणि यस, डेफिनेटली प्लम फलंदाज बाद होताना लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला. आणि इथे उमेश पठारी सारखा एक तगडा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला, कारण घातक फलंदाज आहे. कधी जर खेळपट्टीवर राहिला तर त्याच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहतात. आणि उमेश पठारी सध्या 4 बॉलमध्ये 3 रन 75चा स्ट्राईक रेट आणि इथून मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. रिप्लेमध्ये पहा ज्या पद्धतीने राऊंड द विकेटने आले. राऊंड द विकेटने येत असताना यावेळेला आपण पाहताय हा बॉल स्टंप्सला जाऊन आदळला असता आणि त्यासाठी मनोज पाटील मनाने अपील केली आणि अपीलला दाद मिळाली. फलंदाज बाद. 17ला 1 4 बॉलच्या समाप्तीनंतर. प्रश्न येतच नाही, विषय चर्चेचा बनला. 17 धावा 1 गडेच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 6 बॉलमध्ये 13 विनायक पाटीलच्या बॅटमधून तर धावा आलेत, परंतु स्ट्राईक एंडला चांगली फलंदाजी करावी लागेल. किरण गुरुद्वान आणि मनोज पाटील बेस्ट वर्सेस बेस्ट सध्या तरी आपण पाहतायत. भरपूर चांगलं एकत्रित क्रिकेट खेळलंय आणि त्यानंतर आता आपल्या गावाकडून खेळत असताना एक वेगळी ऊर्जा संचारते आपल्यामध्ये. गावाचा अभिमान असतो. या वेळेला आल्या आल्या ओव्हरपिच बॉलला सरळ फेकून दिलंय. 6 धावांकरता गुड शॉट. क्लास टायमिंग. किरण गुरुद्वानच्या बॅटमधून आक्रमकतेचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. या षटकार आणि संघाची धावसंख्या 23 जाऊन पोहोचते. 23 लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हरपिच बॉल होता. बॅकलिपचा वापर केला. मिडल ऑफ दी बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना सरळ चेंडूला फेकून दिलंय षटकारासाठी. मॅग्निफिसंट टायमिंग. स्पेक्टॅक्युलर शॉट. 6. कधी न हरला पुढेच सरला महबूब बैल. रे कधी न हरला पुढंच सरला महबूब बैल. त्याच माझं काय पावर. उदयजी घरत यांना विनंती केली आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. उदयजी घरत यांना विनंती केली आपण व्यासपीठावर या. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. या उदयजी घरत आपण व्यासपीठावर यायचंय. या बॉलला मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न केला नाही. व्हाईट बॉलचा इशारा खूपच बाहेर होता. यस, डेफिनेटली 1 रन तर मिळेल. महेंद्र भुईर सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेले 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 बॉलमध्ये 13 विनायक पाटील बाबूच्या बॅटमधून. सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला फटका आहे. दीपेश म्हात्रे पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळते. 1च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर एनसीसी सफाई टीम 25 वर जाऊन पोहोचले गेले. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24
आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 51 रनची आवश्यकता असेल. 24 बॉल 51 रन हे सामन्याचं समीकरण. सध्या विनायक पाटील 6 बॉल मध्ये 13, 2 बॉल मध्ये 7 किरण गुरुद्वान. घेऊया हलकासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वडाला बांधलाय फुलांचा झोला आमचं नियोजन नेहमीच बघा असतो रॉयल आमचं नियोजन नेहमीच बघा असतो रॉयल सफाळ शहरचा भिवाडीच्या छक्याय लई पॉवरफुल सफाळ शहरचा भिवाडीच्या आई देऊल तुझा भगवा ग आई देऊल तुझा भगवा ग बोल बघताना तुझं सर्वच हवा ग या ग दुनियेनु तुझ्या भक्तीची घुमतय हवा ग आई देऊल तुझा भगवा ग आई देऊल. थँक्यू. हार्दिक किनी सध्या डीजे ऑपरेटिंगची भूमिका निभावत असताना कॉपरेट करतायत कॅन्डी यांना. चांगले समालोचक नवतरुण उभारते. आता बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉल मध्ये 51 रन. इथून सामना टर्न होईल का? विकेट्स फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असेल. डॉट बॉल, परंतु एका साईडला दोन्ही फलंदाजांची धावांची भूक काही मिटणार नाहीये. कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणत्या बॉलरवर कसं अटॅक करायचं, कोणत्या बॉलवर षटकार चौकारांचा पाडा बोलायचा, हे ज्या फलंदाजाने जाणलं तो परिपक्वतेचा फलंदाज बनला. कोणत्या बॉलवर कशी धाव 1 रन मिळवायची, कोणत्या बॉलवर कोणत्या गोलंदाजाला सन्मान द्यायचा, हे ज्यांनी मात्र अभ्यास करून चांगलं क्रिकेट खेळलं ते मात्र आज लेजंड ऑफ क्रिकेट बनले. 25 ला 1, आता 24 बॉल आणि विजयासाठी 51 रन हे सामन्याचं समीकरण आहे. चांगला सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल का? विकेट्स आणि डॉट बॉल तर एका साईडला धावा, परंतु इथून जर आपण पाहिलं तर विकेट्स मिळेल का? रोहित मात्रे यांचे बंधू दीपेश मात्रे यांच्या हातामध्ये बॉल विसावलाय. छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला, बाहेर जाणाऱ्या बॉलवर फॉलो केलं होतं, तिथून प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले आणि त्यामुळेच मी म्हटलं की हा सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल का, विकेट्स मिळेल का? आणि विकेट्स आले. खूप चांगला बॉल फिरवला होता, मात्र बॉलला सोडून दिलं असतं, लिफ्ट केलं असतं तरी एक्झॅक्टली कदाचित वाईट तरी मिळाला असता किंवा डॉट बॉल आला असता, परंतु विकेट सेफ राहिली असती. परंतु जर तरला थरा नाहीये. इट इज नो यूज टँक टू स्पीट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. फलंदाज बाद, मोस्ट इम्पॉर्टंट विकेट गॉन. पोरी तू दिसते हॉट पोरी नजर न लावू आपल्या दोघांच्या प्रेमाला कोणी तू होती कॉलेजवाल्या स्टॉपवर नजर गेली तुझ्या पंजाबी ड्रेसवर बस माझ्या गाडीवर मला मिळते तर तू चल ना तुला फिरवून आणतो वसईच्या किनाऱ्यावर लकड्याला तुझे पोरी बुडलो मी बुडलो पाहून तुला अरे जिंकायला लागलो पोरी मी फसलो दिवाना झालो हा बॉयफ्रेंड तुझा मारो मुझे मारो लाखो फॅन पण मी पोरी तुझा फॅन झालो होतो कनेक्टेड पण तुला बघून सगळं थँक्यू. वेलकम बॅक. 25 ला 2 आणि मोस्ट इम्पॉर्टंट विकेट पाहायला मिळाली किरण गुरुद्वान. बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस चव्हाणला धाडलं गेलंय. बॅटिंग ॲट नंबर 4 वर विनायक पाटील 6 बॉल मध्ये 13 रन. एनसीसी सफाई टीम 25 लॉस ऑफ 2 विकेट. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मजबूत आहे, दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ बऱ्याच वेळेला आमने सामने त्यांची लढत पाहायला मिळाली, परंतु सध्या तरी आता सिच्युएशन थोडीशी नाजूक पाहायला मिळते. रोहित मात्रे या वेळेला ओव्हर द विकेटने येत आहेत आपल्या एंडकडून गोलंदाजी करत असताना, कारण लेफ्ट हँड बॅटर आहे त्यामुळे लगेच रोहित मात्रेने ओळखलं की आपल्याला आपल्या एंडनेच गोलंदाजी करणं आवडेल. आणि निर्णय खूप महत्त्वाचे असतात. सकाळी उठल्यानंतर आपल्याला एखादा तरी चांगला निर्णय घ्यावा लागतो, डिसिजन मेकिंग ज्याला म्हटलं जातं, आणि तो निर्णय आता मात्र यावेळेला योग्य त्या वेळेला घेतला गेलाय. त्याचा पुरेपूर फायदा मिळेल का, ऍडव्हान्टेज मिळेल का, याकडे लक्ष असेल. 25 ला 2 यावेळेला चांगला बॉल होता, फिरवला होता. रॉंग 1 बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र क्राफ्ट फिल्डिंग 4 रन. अति घाई संकटात नाही, मोमेंट शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही आणि इथून मात्र मोमेंट शिफ्ट झाले असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये.
तेजस चव्हाणच्या बॅट मधून येतोय. एक नशिबाचा चौकार, 4 रन. मिसफिल्डचा फायदा मिळाला. एनसीसी सफाई टीमला वन हँडने खेळला गेला होता. बॉल फिरला होता, त्या ठिकाणी थांबून आला होता. तेवढं मात्र परफेक्ट एलिव्हेशन मिळालं नव्हतं आणि इथून फिल्डिंग खराब झाली. बॉलने हळूहळू वेध घेतला. बाउंड्री लाईनचा चौकार आला. या चौकाराने संघाची धावसंख्या 29, 29 धावा. मोमेंट शिफ्ट होईल का? बारीक सारीक गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल निघून जाईल. विकेट किपर मनोज मनेच्या हातामधून बॉल सुटला होता. काय बॉल डिलिव्हर केला होता पहा. अप्रतिम. चांगला बॉल फिरवलाय आणि ही ताकद आहे रोहित म्हात्रे या गोलंदाजाची. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या 29 ला 2. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रं हे प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड बॉडमॅनचा वापर करत असताना 1 रन मिळेल. दीपेश म्हात्रे पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 वर जाऊन पोहोचले गेले. सुरुवात चांगली झाली होती. 12 रन्सने पहिल्या षटकापासून सुरुवात झाली होती. त्यानंतर थोड्याशा धावा थांबवल्या. आता 3रं षटक हे प्रगतीपथावर असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. रोहित म्हात्रेने हात खोलण्याची संधी पुरेपूर प्राप्त करून दिलेली नाहीये. सध्या तरी चांगली गोलंदाजी केली, परंतु या 2 बॉल नंतर कशा पद्धतीची इकॉनॉमिकल गोलंदाजी राहील का याकडे लक्ष असेल. हळुवारपणे विनायक पाटील आपल्या बॅटला चुंबन करत असताना, आणि खासियत असते प्रत्येक खेळाडूची की संकटकाळी मात्र हीच बॅट आपल्याला खूप पुढे आणते, त्या संकटातून बाहेर काढते, आणि त्यामुळे त्या बॅटवर तेवढं प्रेम असावं. तीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फील्ड सेट केले गेले. प्लॅनिंग असतं आणि अशा वेळेला सापळा रचला जातो की कोणत्या दिशेने कशा पद्धतीने खेळाडू खेळतोय, त्याचं स्ट्रॉंग पोझिशन, मायनस पॉइंट, प्लस पॉइंट काय असतात या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यानुसार काही गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आक्रमकतेचे ठरले जातात. यावेळेला पाहिलं खूप चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर तेवढाच टर्न अँड बाउन्स मिळतोय. सुपर बॉलिंग, अचूक टप्पा आणि गोलंदाजी अफलातून मारा पाहायला मिळतोय, तिखट मारा. आतापर्यंत तरी सध्या आपण पाहिलं तर 5 धावा देत 1 विकेट मिळवले. एक चौकारा व्यतिरिक्त तो सुद्धा मिसफिल्डचा चौकार आला, परंतु लाईन अँड लेंथ जी मेंटेन केले ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. नेत्रदीपक बॉलिंग, विलक्षण कामगिरी केली आतापर्यंत. यावेळेला ऑन साईडला विनायक पाटील बाबूला जास्त वेळ तुम्ही थांबवू शकत नाही. सरळ बॉल डोंगराला भेट देण्यासाठी गेलाय. 6 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल मल्टी हिट पाहायला मिळतोय. स्पेक्टॅक्युलर शॉट, षटकार. थँक्यू. त्यामुळेच मी म्हटलं होतं की सध्या तरी चांगली गोलंदाजी केली, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र षटकार आला. 36 धावा झालेत. आता इथून 40 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये 40. आजच्या स्वादिष्ट जेवणाची मेजवानी ही मात्र कैलासजी घरत साहेब यांच्याकडून करण्यात आली होती. कैलासजी घरत साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. आपल्या माध्यमातून आजच्या स्वादिष्ट जेवणाची मेजवानी दिली होती, त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद हृदयाच्या अंतकडापासून. 8 बॉलमध्ये 19. विनायक सातत्य ठेवतोय सध्या तरी आपण पाहतायत बॅटिंग करत असताना. आणि पुण्याचं काम करत असताना पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था केलेली आहे ती आदरणीय पद्माकरजी घरत साहेब स्वतः ऑटोमधून ते पाणी पुरवतात. या सकाळच्या सत्रामध्ये जेवढं पाणी हवंय तेवढं पाणी मात्र या ठिकाणी पुरवतात. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. बॉल फार वेगाने आला होता, आतमध्ये होता बॉल, आणि इथून हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. सूर्यकांत म्हात्रे पुढे सरसावत असताना आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 17 बॉल 39 रन. 17 बॉल 39 रन. इथून कशा पद्धतीने, कारण अशाच प्रकारच्या मॅचेस जेव्हा येतात ना त्यावेळेला एक रफ अँड टफ सामने आपल्याला पाहायला मिळतात, परंतु मनोज पाटील मन्या हार न मानणाऱ्यांपैकी एक आहे. जिद्दी खेळाडू, जिद्द, चिकाटी आणि मेहनत या 3 गोष्टींच्या जोरावर त्याने आतापर्यंत 2 बाईक जिंकलेल्या आहेत.
यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, सक्सेस ठरले आणि आदरणीय सदानंद दादा पाटील नगरसेवक वसई विरार महानगरपालिका यांच्या कटआउटच्या अगदी बाजूने बॉल निघून जातोय सन्मानासाठी. चौकार, गुड शॉट, 4 रन. सफाळ शहरचा भिवाडीच्या चक्राई लई पॉवरफुल. सफाळ शहरचा भिवाडीच्या चक्राई लई पॉवरफुल. आदरणीय सन्माननीय प्रदीपजी सुदाम घरत साहेब यांच्याकडून स्वर्गीय सुदाम सखाराम घरत यांच्या स्मरणार्थ 2000 रुपये आर्थिक सहाय्य आलंय. त्याबद्दल त्यांचं चाफेवाडी चषकाच्या आयोजकांकडून हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. काय बॉल डिलिव्हर केला होता, चौकार आल्यानंतर स्वतःला सिद्ध केलं नाही. मला अशा प्रकारचे बॉल जर फेकले तर विनायक पाटील पनिशमेंट करेल आणि त्यामुळे या बॉलला मात्र वळवलं. थोडीशी लेंथ चांगली ठेवली, लाईन चांगली मेंटेन केली आणि सध्या तरी आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झालाय. 41, 15 बॉल आणि 35 रन हे सामन्याचं समीकरण आहे. फुल टॉस बॉल होता. या वेळेला नामी संधी होती. नो बॉलचा इशारा कमरेच्या वरती होता का, परंतु इथे पंचांनी सांगितले की DRS वापरलाय मनोज पाटील. अर्थातच विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडीच्या गोलंदाजाने सांगितले टीमने की आम्हाला रिव्ह्यू हवाय. या आपण चेक करूया. स्वतः नितेश कदम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. इट्स अ नो बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. पा कमरेच्या खूपच वरती होता. असं नाहीये की गुडघे पूर्णपणे वाकवले होते. गुडघे वाकवल्यानंतर सुद्धा मात्र हलकासा गुडघा वाकवला होता, परंतु खूप भीमर होता हा बॉल. 15 बॉल आणि 35 वरून आता मात्र सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 15 बॉल 34, 15 बॉल आणि 34 रन. एनसीसी सफाई टीमला विजयासाठी 42 ला 2 सध्या धावसंख्या पाहायला मिळते एनसीसी सफाई टीम. चांगला वेग होता, कारण बॅट पाठीमागे गेल्यानंतर ऑब्झर्व आपण करत असाल की बॉलला फार वेग दिला होता आणि इथून वेगवान गोलंदाजी करत असताना 1 रन मिळताना संघाची धावसंख्या आता 43 वर जाऊन पोहोचले गेले. 14 बॉल आणि 33 रन एनसीसी सफाई टीमला विजयासाठी. इथून कमबॅक करायचं असेल तर फिल्डिंगचा स्टँडर्ड, त्यानंतर गोलंदाजाला चांगली लाईन अँड लेंथ मेंटेन करावी लागेल, विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल, डॉट बॉल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर इंटरव्हेल विकेट. परंतु फलंदाजांना फक्त आता दिसतायत त्या धावा 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 आणि फक्त या धावा चेस करायच्या आहेत. यावेळेला ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे, फिल्डर नाही आहेत आणि त्यामुळे सेफ झोन मध्ये बॉल लँड होत असताना पाहायला मिळतोय. पाहता पाहता तेजस चव्हाण गुड रनिंग बिटवीन द विकेट. विनायक पाटील आणि तेजस चव्हाण मध्ये आत्मविश्वास चांगला दिसतोय. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचले गेले. 13 बॉल आणि 31 रन हे सामन्याचं समीकरण आहे एनसीसी सफाळे या टीमला विजयासाठी. चाफेवाडी चषक 2026 आजचा 5वा दिवस सलग पाहायला मिळतो. श्रीकृष्ण मंडळ एकतेची आणि परंपरेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक पाऊल पुढे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीज बायसिकल जी पाहू शकाल, खुशी 11 कल्पेश दादा भुईर यांनी या स्पर्धेला सौजन्य केलंय. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले, थोडेसे फंबल झाले आणि पाहता पाहता 2 रन्स मिळतील. फिल्डिंगचा स्टँडर्ड पण आहे. या वेळेलाच मी उल्लेख केला की जेव्हा कमी टोटल असते त्यावेळेला तुमचा फिल्डिंगचा स्टँडर्ड खूप मायने राखतो. फुटला बॉल जाऊन आदळला, अन्यथा बॉल खूप वेगाने निघून गेला असता, परंतु तिथे ढुंडोरे साजना पाहायला मिळालं. 47 धावा षटकांच्या समाप्ती अखेर आता बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 29 एनसीसी सफाई टीमला. चाफेवाडी चषक 2026 मध्ये प्रथम पारितोषिक स्वर्गीय मधुकर पेंडू घरत यांच्या स्मरणार्थ सौजन्य मीना दत्तात्रय पाटील यांच्याकडून प्रथम पारितोषिक. त्यानंतर द्वितीय पारितोषिक स्वर्गीय मधुकर पेंडू घरत यांच्या स्मरणार्थ सौजन्य महेश मधुकर घरत यांच्याकडून आपण पाहतायत. आयोजकच्या भूमिकेत आपल्याला पाहायला त्यांच्या स्मरणार्थ श्री शशिकांत मधुकर घरत यांच्याकडून जे आयोजक आणि ग्रामपंचायत सदस्य मालिकावीर सौजन्य केले कुणाल विकास पाटील नगावे यांच्याकडून पाहतायत. आणि मॅन ऑफ द सिरीज
मालिकावीर जे कृषी लेवलचे प्रोप्रायटर अश्विन दादा भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या सर्व आमच्या दात्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या मैदानाला सुद्धा खूप चांगले कष्ट घेतलेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर टी शर्ट जे दिलेले आहेत अंकुश भोईर, दशरथजी गरत, किरणजी कारभारी यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. 47 ला 2-4 षटकांच्या समाप्ती अखेर 12 बॉल आणि 29 रन. सध्या ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एनसीसी सफाई टीमला विजयासाठी 12 बॉल 29 हे षटक निर्णायक पाहायला मिळेल. रोहित म्हात्रे आपल्या बॉलिंग मार्कवर येताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेला ऑन साईडला फटका छान खेळलाय परंतु हवेचा जोत आणि इथे खराब फिल्डिंग. ओ माय गॉड, खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि सरळ बॉल निघून जातोय षटकारासाठी. सूर्यकांत मात्रे अक्षरशः बसलेत. मनोज पाटील मनाने अक्षरशः मात्र कॅप खाली टाकले आणि यावेळेला हे दृश्य मात्र कॅचेस विन द मॅचेस. नील त्या ठिकाणी होते परंतु नीलने मात्र या वेळेला सर्व काही मॅचच्या या अशा आकांक्षा सोडून दिलेत की काय. विनायक पाटीलने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड. षटकार आलाय, इझी कॅच होता परंतु या वेळेला आपण पाहिलं तर बॉल सुटला आणि सर बाउंड्री लाईन क्रॉस करत असताना आता या वेळेला सोडणार नाहीये. आता मात्र या वेळेला विजयाचे दरवाजे जरूर उघडले गेलेत कारण झेल फार महत्वाचा असतो. इथून चौकार येईल आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 57 या धावसंख्येवर. 57 10 बॉल 19 ची आवश्यकता. महिला विश्वचषक अमनजोत कौरने तो थर्ड अटेम्प्टला झेल टिपला नसता तर आपला वर्ल्ड कप मात्र दक्षिण आफ्रिकेच्या हातामध्ये दिसला असता. लॉराचा तो झेल सोडला असता तर परंतु तो टिपला आणि भारतीय विश्वचषक जिंकलं महिलांनी. या वेळेला आपण पाहिलं तर खूप चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. चाबुक शॉट आहे, फिल्डर चांगल्या पद्धतीने फील्ड करतायत. 1 रन मिळेल. अजून सुद्धा होप्स या वेळेला सोडलेले नाहीयेत कारण शेवटचा बॉल पडेपर्यंत प्रयत्न सोडणं हे मात्र चुकीचं ठरेल. इथे 9 बॉल 18 रन. सामने अजून सुद्धा आपण पाहिले तर इथे रंगतदार स्थितीमध्ये निर्माण झालेले आहेत. त्यामुळे मागील सामन्यांचा जो विचार करता आपल्या डोळ्यासमोर ते स्वप्न निर्माण व्हायला हवं कारण आता सामना बॅलन्सिंग आहे. 9 बॉल 18 रन. अजून सुद्धा सामना मात्र या वेळेला बनू शकतो परंतु त्यासाठी अपार कष्ट करावे लागतील. उलटाच बॉल होता ऑन साईडला, खराब लाईन अँड लेन. त्याचं मात्र या वेळेला पनिशमेंट मिळालं. सरळ बॉल निघून जाईल लॉंग लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध चौकार. गुड शॉट. 4 रन. 8 बॉल 14 रन. उर्ध विकेटने आले. सरळ बॉल टाकला होता. जर इथे फिरवलाच नाही तर अशा वेळेला मात्र या बॉलला फक्त दिशा दिली, टेक्निक वापरली, बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं. तेजस चव्हाणच्या बॅटमधून लेग ग्लान्स काय अप्रतिम पाहायला मिळाला. 62 ला 2. 8 बॉल आणि 14 रनची आवश्यकता. 8 बॉल आणि 14 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगला फटका तर आहे, फ्लिक केलंय, गॅप शोधलाय आणि 1 बाउन्सने बॉल क्लिअर होईल चौकारासाठी. 4 रन. चांगला फटका खेळला गेलाय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती तब्बल 66. आता 10 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 10 रन. पुढे चक्का जाम होतोय रोड. त्याचा रुबाब राजेशाही, त्याचा रुबाब राजेशाही. 7 बॉल आणि 10 रन सामन्याचं समीकरण. सामना अगदी मात्र नेत्रदीपक पद्धतीने होता. विनायक पाटीलचा झेल सुटला, तिथे स्वप्न कदाचित थोडेसे तुटले. सध्या विठ्ठलवाडीकर नाखुश असतील परंतु क्रिकेट आहे, अजून सामना समाप्त झालेला नाहीये. ऑन साईडला वाह काय फटका खेळलाय. क्लास दाखवत असणारा हा फटका पाहायला मिळतोय. युवराज सिंग स्टाईल मध्ये मात्र या बॉलला फेकून दिलं होतं.
क्लास फटका आणि इथे पहा चेहऱ्यावरची खुशी दर्शवते तेजस चव्हाण आणि विनायक पाटीलच्या चेहऱ्यावर चांगला फटका होता. गुडघ्यावर बॅलन्स करत जणू काही या वेळेला स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला बॉल आणि त्या 6 षटकारांपैकी एक षटकाराची आठवण झाली. ऑन साइडला खूप चांगला फटका होता. ग्रेट टायमिंग, ग्रेटफुल. 72ला 2, 6 बॉल आणि 4 रन हे सामन्याचं समीकरण. तालुका जिल्हा हलतोय नावानं लय हाय त्याचं वजन. तालुका जिल्हा हलतोय नावानं लय हाय त्याचं वजन. अरे किंग मेकर आमचे दादाला नडे नाचला कोण. किंग मेकर आमचे दादाला. 6 बॉल आणि 4 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम सूर्यकांतचा हा चांगला बॉल होता. ऑफ साइडला ऑन द राईज खेळला गेलाय. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 73. आता विजयासाठी 5 बॉल आणि 3 रन. चांगली स्ट्रॅटेजी आखली होती. किरण गुरुद्वान बाद झाल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजाला त्यांनी मात्र या प्रमोट केलं नाही तर इथे लेफ्ट हँड बॅटरला प्रमोट केलं. ही चांगली थिंकिंग वापरली. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुमची गेम प्लॅनिंग फार महत्वाचे असतात आणि ते मात्र या वेळेला स्ट्रॅटेजी आखल्यानंतर हा रिझल्ट आपल्या समोर पाहायला मिळतो. परंतु एक झेल खूप काही या सामन्यामध्ये सांगून जाईल. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. व्हाईट बॉलचा इशारा येईल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 74च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. आता 5 बॉल आणि विजयासाठी 2 रन. एनसीसी सफाळे नेहमीच बंटीदादा या संघाच्या पाठीशी सातत्याने असतात, आधारस्तंभ आहेत. एक काळ त्यांनी सुद्धा एनसीसी सफाळे टीम मधून खेळताना घालवला, अप्रतिम गाजवला. ऑन साइडला खेळलेत. 1 रन तर डेफिनेटली मिळेल आणि डिपेंडिंग चॅम्पियन संघ ठरला होता जो आपण पाहिला चाफेवाडी चषक. लेग बाईचा इशारा आलाय महेंद्र भुईरे यांच्याकडून आणि एकेरीने संघाची धावसंख्या 75. स्कोर आर लेव्हल. विनायक पाटीलने जबरदस्त बहारदार खेळी केली. पहिल्या सामन्यामध्ये 43 आणि या सामन्यामध्ये विनायक पाटीलच्या बॅटमधून 36 धावा आलेत. म्हणजे सातत्य ठेवलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. विजयाचा चौकार येतोय आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीमचा प्रवास या ठिकाणी समाप्त झाला. अजून बऱ्याच स्पर्धा येणे बाकी आहेत तर खचून जाऊ नका. नील मात्र खचून जाऊ नका. पुन्हा एकदा आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करा आणि क्रिकेटला कधीच मात्र या वेळेला अलविदा करू नका. ते मनामध्ये सुद्धा जरा सुद्धा आणू नका की एक मॅच हरली म्हणून